उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। तर भंडाऱ्यातील माधवनगर रेल्वे मैदानावर त्यांचा एक कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्यमंत्री आशिष जयस्वाल सुद्धा उपस्थित असतील। दौऱ्यादरम्यान भंडारा जिल्ह्याला लाभलेल्या जलपर्यटन आणि 51 फुटांच्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तिकामाची सुद्धा पाहणी करण्यात येईल। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। खातरोड माधवनगर रेल्वे मैदानावर त्यांची सभा पार पडणार आहे। या सभेवेळी खरं पाहायला गेलं तर शिंदेचा आभार दौरा मानला जातो आणि आभार म्हणजे ज्या ज्या विधानसभेत शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या भागात जाऊन त्या जनतेचे आभार मानणे हे उपमुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असून ते हे कर्तव्य पार पाडणार आहेत। सोबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल या सभेवेळी या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार आहेत। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्याला आणलेला जलपर्यटन व प्रभू श्रीरामांची 51 फूट उंच मूर्ती यांच्या कामाची पाहणी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी करणार आहेत। मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि नेमकं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात काय संबोधन करतील याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। रुपेश सपाटे, TVNN मराठी।